नमस्कार मित्रांनो. जर तुम्हाला कव्हर पॅट डिझाइन करताना अडचण येत असेल किंवा कव्हर पॅट डिझाइन करताना तुम्हाला सुचत नसेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्राईडचे 12-18 कव्हर पॅट डिझाइन कसे करायचे हे शिकणार आहे. तर कोणताही वेळ वाया न घालवता आपण लगेच सुरुवात करूयात. सगळ्यात आधी आपण पेज घेऊयात. फाइल, न्यू. इथे आपण 12x18 अशी साईज टाकूयात. हाईटला 18 घेऊयात. ते आपण अल्बममध्ये आडवं पेज प्रिंट करू शकतो आणि विड्थला 12 घेऊयात. क्रिएट. तर अशा पद्धतीने आपण आज पेज तयार करणार आहे, जे फक्त ब्राईडचं असणार आहे. तर आपल्याकडे एवढे फोटो आहेत. त्याच्या माध्यमातून आपण डिझाइन करणार आहे. सगळ्यात आधी जो तुम्ही फ्रंटला फोटो टाकणार आहे, तो कटिंग करून घ्यायचा आहे. आता कटिंग करण्यासाठी पेन टूल वापरायची काही गरज नाहीये. कारण एआयच्या माध्यमातून आपण एका क्लिकमध्ये फोटो शार्पली कट करू शकतो. तर Googleवरती जायचंय. इथं सर्च करायचंय Adobe Express बीजी रिमूव्ह फ्री. इथं गेल्यानंतर फ्री एआय बॅकग्राऊंड रिमूव्हर या लिंकवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर रिमूव्ह बॅकग्राऊंड नावाचा टॅब तुम्हाला दिसेल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर ते तुम्हाला फोटो विचारेल, की तुम्हाला जो फोटो कट करायचा आहे तो तिथं सिलेक्ट करण्यासाठी आपलं जिथं फोटो आहे तिथं जायचं आहे आणि फोटो सिलेक्ट करून ओपन म्हणायचं आहे. तर विदिन सेकंडमध्ये तुम्हाला फोटो कटिंग करून देईल. ओके. प्रॉपर आपला फोटो कटिंग झालेला आहे. इथं डाउनलोड करायचं आहे. Photoshopवरती सगळ्यात आधी कटिंग फोटोची अलाइनमेंट करायची आहे. म्हणजे तुम्ही फ्रंटला कोणता फोटो टाकणार आहे, त्याची साईज आणि जागा सेट करायची आहे. तर मला पहिल्यांदा हा फोटो टाकायचा आहे. फोटो ड्रॅग करून मी Photoshopच्या पेजवरती घेतला. त्याची जागा आपण सेट करूया. जसं की मला हा फोटो इथं सेट करायचा आहे. पण आता हा फोटो मला करेक्शन करायचा आहे. करेक्शन करण्यासाठी काय करावं लागेल? जे आपलं स्मार्ट ऑब्जेक्ट आहे, त्या आयकॉनवरती 2 वेळा क्लिक करायचं आहे. म्हणजे काय होईल? आपला जो फोटो आहे, तो सेपरेट ओपन होणार आहे. जे आजूबाजूला रिकामी जागा आहे, ते आपण क्रॉपच्या बटननी कमी करू शकतो. अननेसेसरी पार्ट आपण कमी करूया आणि इथे मार्क बटनवरती क्लिक करूया. आता आपण हा फोटो करेक्शन करायला घेऊयात. करेक्शन करण्यासाठी फिल्टर, कॅमेरा रॉ फिल्टर हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. ॲटोम. पहिल्यांदा आपण लाईट सेट करू. नंतर बाकीच्या गोष्टी आपण चेक करू. जिथे तुम्हाला व्यवस्थित फोटो दिसतोय, ते सेटिंग तुम्ही ठेवू शकता. आता इथे अजून एक महत्त्वाची गोष्ट, इथं एच-एस-एल ॲडजस्टमेंटमध्ये जायचं आहे, ल्युमिनन्समध्ये जायचं आहे आणि ऑरेंज कलर थोडासा पुढं घ्यायचा आहे. यामुळे काय होणार आहे, तुमची जी स्किन आहे, ती थोडी अजून ब्राईट होणार आहे. आपण बघा आधी फोटो असा होता, आता असा झाला. म्हणजे प्रॉपर कलर करेक्शन हे खूप महत्त्वाचं काम आहे. ओके केलं. तर स्किन थोडीशी रफ दिसते. त्यामुळं इथं आपण एक ॲक्शन प्ले करणार आहे, ज्याच्या मदतीने आपण स्किन सॉफ्ट करणार आहे. या ठिकाणी तुम्ही इमेजिनॉमिक पोर्ट्रेचर हे ऑप्शन यूज करू शकता. आता हा फोटो आपण क्लोज करतोय. क्लोज केल्यानंतर ऑटोमॅटिकच इथं आपलं पूर्ण करेक्शन होणार आहे. ठीक आहे. म्हणजे आपला एक फोटो आपण इथे सेट केलेला आहे. आता काय करायचं आहे, पाठीमागे जे फोटो आपण टाकणार आहे, त्यासाठी काही शेप किंवा ब्रश तयार करायचे आहेत. तर आपण काय करूया, इथं उभा एक ब्रश तयार करूया. बॅकग्राऊंड सिलेक्ट केली, नवीन लेयर घेतली. लेयरला नाव द्यायचं ब्रश. वरच्या लेयरला नाव देऊया फ्रंट मॉडेल किंवा फ्रंट ब्राईड. जे फ्रंटला आपण ठेवलेलं आहे. लेयरला नावं असली की आपलं जे डिझाइन आहे ते व्यवस्थित तयार होतंय. ठीक आहे. ब्लँक लेयरवरती क्लिक केलं, ब्रश घेतला. आता आपल्याकडे असे बरेच ब्रश आहेत. त्याच्या मदतीने आपण पाठीमागचा एक नवीन ब्रश क्रिएट करणार आहे. फॉर एक्झाम्पल मी हा ब्रश घेतला. कलर आपण ब्लॅकच ठेवूयात. इथं क्लिक केलं. अल्टरनं त्याची कॉपी केली आणि त्याची जी दिशा आहे ती चेंज केली आणि असं जवळ घेतलं. म्हणजे असा एक मी ब्रश इथं तयार केला. दोन्ही लेयर सिलेक्ट करून कंट्रोल ई बटन दाबलं. म्हणजे काय झालं आपले दोन्ही जे ब्रश आहेत ते एकत्र झाले. म्हणजे एका लेयरमध्ये कन्व्हर्ट झाले. आता मला काय करायचं आहे, इथून असा एक वेगळा असा वॉटर कलर टाइप ब्रश तयार करायचा आहे. तर मी पुन्हा एकदा नवीन लेयर घेतली, ब्रश घेतला. आता आपण जरासा वेगळा शेप इथं घेऊया. आता बरेच असे ब्रश आहेत. हे ब्रश कसे तयार करायचे असतात, त्याचा स्पेशल व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती पोस्ट करणार आहे. त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका.
कारण बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टी जसं की सिनेमॅटिक अल्बम पेज कसे करायचे असतात, त्यानंतर क्रिएटिव्ह ब्रश कसे करायचे असतात, ॲक्शन कशा करायच्या असतात, अशा खूप महत्त्वाच्या टॉपिकवरती आपण या चॅनलवरती फ्रीमध्ये शिकवत आहे. तर बघा आपण हा एक ब्रश इथे ॲड केला. आधी हा केला, नंतर हा केला. आपण दोन्ही ब्रश सिलेक्ट करून कंट्रोल ई बटन दाबूया म्हणजे दोन्हीची एक लेयर झालेली आहे. ठीक आहे. आता इथे लक्ष द्या. आपण याच्या आतमध्ये फोटो टाकणार आहे. ते फोटो टाकण्यासाठी आपण एक छोटीशी फ्रेम तयार करू. म्हणजेच काय, या ब्रशच्या लेयरवरती क्लिक केलं, नवीन लेयर घेतली आणि इथून एक अशी उभी पट्टी इथं ॲड केली. ज्यामध्ये आपण सॉलिड कलर ॲड करू किंवा एखादी नवीन लेयर ॲड करू. अल्टर आणि बॅकस्पेस दाबलं. ओके. म्हणजे आपली ही एक फ्रेम तयार झाली ज्यामध्ये आपण फोटो टाकणार आहे. इथं जी रिकामी जागा आहे तिथे एक फोटो टाकणार आहे. ठीक आहे. तर आपण त्या ठिकाणी हा फोटो घेऊया. ओके. बॅकग्राऊंड सिलेक्ट केली आणि आपला फोटो ड्रॅग करून इकडे घेतला. आता हा फोटो आपण सेट करूयात. बऱ्यापैकी डबल एक्सपोजर जर असेल तर बॅकग्राऊंडला जो फोटो असतो, जी साईज आहे ना ती मोठी असते. फ्रंटला आहे तो साईजला लहान असतो आणि बॅकला असतो तो साईजला खूप मोठा असतो. तर हे सेटअप करताना ही गोष्ट लक्षात घ्या. आपण स्मार्ट ऑब्जेक्टच्या बटनवरती डबल क्लिक केलं. आपला सेपरेट फोटो ओपन झाला. कंट्रोल शिफ्ट ए बटन प्रेस करून कॅमेरा रॉमध्ये आलो. ॲटोवरती क्लिक केलं. पहिल्यांदा लाईट सेट केला. परत कॉन्ट्रास्ट सेट केला. ज्या गोष्टी तुम्हाला इथं आवश्यक वाटतायत ते सेटअप करून घ्या. बिफोर, आफ्टर, बिफोर, आफ्टर. ओके केलं. स्किन सॉफ्ट करण्यासाठी मी F9 प्रेस करतोय. तुम्ही पोर्ट्रेचर वगैरे यूज करू शकता. कंट्रोल एसनं सेव्ह केलं आणि हा जो आपला टॅब आहे, तो मी इथे क्लोज करतोय. क्लोज केल्यानंतर आपलं जे मेन इमेज आहे पाठीमागं इकडच्या टॅबवरती तिथं ऑटोमॅटिक हे करेक्शन सेव्ह होणार आहे. हे बघा. ओके. आता ही जी इमेज आहे, हिला मी मास्क करणार आहे. मास्क करण्यासाठी पहिल्यांदा तुमची जी लेयर आहे त्याच्यावरती क्लिक करा. अल्टर पकडा आणि या मास्क बटनवरती क्लिक करा. राईट क्लिक करून ब्रश जो आहे तो सॉफ्ट ब्रश घ्यायचा आहे. ब्रशची साईज मोठी केली आणि क्लिक केलं. आता बघा इथं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. इथं आपल्याला एक फोटो टाकायचा आहे. ठीक आहे. तर त्यासाठी मी फ्रेमवरती पहिल्यांदा क्लिक केलं आणि त्यामध्ये कोणता फोटो टाकायचा तो आपण सिलेक्ट करूया. जसं की हा फोटो आपण तिथे टाकू शकतो किंवा हा पण टाकू शकतो. पण अपोझिट फेस अँगल आहे त्यामुळे. हा फोटो इथं घेतला. कंट्रोल अल्टर जी बटन प्रेस केलं आणि क्लिपिंग केला. साईज थोडीशी मोठी करूया. ओके. आता हा जो फोटो आहे तो आपल्याला करेक्शन करावा लागेल नेहमीप्रमाणे जसं सांगितलं. या ऑब्जेक्टच्या बटनवरती डबल क्लिक करायचं. आपला सेपरेट फोटो ओपन होतोय. कॅमेरा रॉमध्ये जायचं आणि करेक्शन करून घ्यायचं. ओके केलं, क्लोज केलं आणि एस केलं. ओके. ओके. हा फोटो मला ब्लॅक एंड व्हाईट करायचा आहे. आता ब्लॅक एंड व्हाईट कसं करायचं असतंय? एक प्रोफेशनल टेक्निक तुम्हाला सांगतो. लेयरवरती क्लिक करा. ॲडजस्टमेंट लेयरवरती क्लिक करा आणि ब्लॅक एंड व्हाईटची लेयर सिलेक्ट करा. ही सिलेक्ट केल्यानंतर आठवणीने क्लिपिंग करून घ्या. ओके. आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे प्रिसेट्समध्ये इथे ग्रीन फिल्टर सिलेक्ट करा. यामुळे काय होणार आहे, तुमची जी स्किन आहे ती एकदम प्रॉपर ब्राईट आणि ॲक्युरेट दिसणार आहे. हे टाकल्यानंतर ॲडजस्टमेंट लेयरमध्ये जाऊन ब्राईटनेस कॉन्ट्रास्ट आठवणीने घ्या. याच्या मदतीने आपण आपल्या फोटोचा लाईट आणि कॉन्ट्रास्ट ॲडजस्ट करू शकतो. जेणेकरून आपलं पिक्चर जे आहे ते शार्प दिसणार आहे. ओके. आता इथपर्यंत आपलं झालेलं आहे. आता याच्या बॅकग्राऊंडला म्हणजे हे जे बॅकग्राऊंड आहे ते आपण आता तयार करणार आहे. आता हे तयार करत असताना सगळ्यात आधी बॅकग्राऊंड सिलेक्ट केली. ॲडजस्टमेंट लेयरमध्ये सॉलिड कलर घेतला. आता सॉलिड कलर एक आपण येलो टाईपमध्ये घेऊयात, जेणेकरून ती छान दिसेल. हा जो ब्रश आहे तो सिलेक्ट केला, कंट्रोल यू केलं आणि त्याचा लाईट जो आहे तो पूर्ण व्हाईट केला. आपण एक सॉलिड कलर घेतलेला आहे. त्याच्यावरती आता आपण इथे एक लाईट ॲड करणार आहे. त्यासाठी तुम्ही जर Googleवरती सन इफेक्ट किंवा लाईट इफेक्ट सर्च केला, तर अशा पद्धतीची लाईट तुम्हाला भेटून जातील. एक लाईट इफेक्ट आपण इथे ॲड केलेला आहे.
त्याची साईज आपण मोठी करूया. ओके. अशा पद्धतीनं साईज मोठी केलेली आहे. आता साईज मोठी झाली, पण कलर इतके अट्रॅक्टिव्ह वाटेना झालेत. त्यासाठी ॲडजस्टमेंट लेयरवरती क्लिक केलं आणि कलर बॅलन्सची लेयर घेतली. कलर बॅलन्सच्या लेयरनं आपण कोणतेही कलर पॉप करू शकतो किंवा वाढवून थोडेसे कलरफुल करू शकतो. हे बघा. इथे मी हायलाइट सिलेक्ट केला. पुन्हा त्यातला येलो आणि रेड थोडासा सेट करूयात. आता ह्या एका लेयरमुळे किती फरक पडला ते पण तुम्हाला दाखवतो. हे बघा, आधी आपला कलर असा होता. आपण एका लेयरने इथपर्यंत कव्हर केलेला आहे. ह्या इमेजवरती आपल्याला थोडंसं येलो कलर ॲड करावा लागेल. कारण पाठीमागे इतका येलो आहे, त्यामुळे याच्यावरती येलो पडणं साहजिक आहे. ठीक आहे. तर ते करण्यासाठी इमेज सिलेक्ट केली. नॉर्मलच्या ठिकाणी आपण ब्लेंडिंग मोड चेंज करूया. जेणेकरून आपली इमेज मागच्या कलरमध्ये प्रॉपर मॅच होईल. प्रत्येक ब्लेंडिंग मोड चेक करा. तुम्हाला जो व्यवस्थित वाटतोय तो ठेवू शकता. हा ठीक वाटतोय. थोडासा आपण इकडं डार्क शेड करणार आहे. त्यासाठी नवीन लेयर घेतली. ब्रश घेतला. सॉफ्ट ब्रश घ्यायचा आहे. आपण कलर सेट करूया. कलर चॉईस केला. थोडासा डार्क कलर घेतला. ओके केला. ब्रश मोठा केला आणि इकडं आपण डार्क करूया. त्याच्यामध्ये काय जास्त कलर आला तर तुम्ही इरेजरनं कमी करू शकता. जो सन इफेक्ट आहे तो आपण अजून एकदा ॲड करूया. पुन्हा एकदा मी सन इफेक्ट घेतलेला आहे. मात्र आता आपण घेताना मॉडेलच्या वरती घ्यायचा आहे. ओके. जेणेकरून तिच्या चेहऱ्यावरती आपण लाईट इफेक्ट ॲड करू शकेन. लाईट इफेक्ट घेतल्यानंतर नॉर्मलच्या ठिकाणी स्क्रीन ठेवा. जेणेकरून त्या इमेजमधला ब्लॅक कलर हाईड होईल. ठीक आहे. आता इथपर्यंत झालेलं आहे. आपल्याला ही जी इमेज आहे याला मास्क करावा लागेल. इमेजवरती क्लिक केलं, अल्टर बटन पकडलं आणि या मास्कच्या बटनवरती एकदा क्लिक केलं. आपली इमेज हाईड झालेली आहे. इमेज विजिबल करण्यासाठी ब्रश घ्यायचा. ब्रशची साईज थोडीशी मोठी करायची आणि क्लिक करायचं. क्लिक करत असताना या वरच्या बॉक्समध्ये व्हाईट कलर असणं खूप गरजेचं आहे. तरच आपली इमेज इरेज होणार आहे किंवा तिथं दिसणार आहे. आता इथपर्यंत तरी आपण आलेलो आहे. आता इथं जो आहे तो स्पेस थोडासा रिकामा दिसतोय. बरोबर आहे. तर तो स्पेस आपल्याला कव्हर करावा लागेल. म्हणजे काय करावं लागेल, तिथं काहीतरी एखादी इमेज ॲड करावी लागेल. जसं की फ्लॉवर्स असतील, काहीतरी टेक्स्चर वगैरे असेल, तर ते आपल्याला ॲड करावं लागेल. त्या रिकाम्या स्पेसमध्ये किंवा कॅलिग्राफी तरी ॲड करावी लागेल. आपण सगळ्यात आधी एखादं टेक्स्चर ॲड करून बघूयात. आता हे जे टेक्स्चर वगैरे आहेत, हे तुम्हाला Pinterestवरती आरामात भेटून जातील किंवा Googleवरती जर तुम्ही सर्च केलं, तुम्हाला असे बरेच टेक्स्चर्स आरामात मिळतील. आपण एक ट्राय करूया टाकून कसे दिसते बघूयात. मी हे टाकतोय. आता इमेज इथं टाकलेली आहे. ती मॅच करण्यासाठी ब्लेंडिंग मोड चेंज करायचा. ज्या मोडमध्ये व्यवस्थित मॅच होते, ती तुम्ही ठेवू शकता. आता ही आपण इथं ठेवलेली आहे. ओके. त्याची ओपेसिटी तुम्ही कमी जास्त करून सेट करू शकता. आता सगळ्यात महत्त्वाचं काम इथं राहिलेलं आहे, ती म्हणजे कॅलिग्राफी. जोपर्यंत एखाद्या डिझाइनमध्ये कॅलिग्राफी सेट होत नाही, तोपर्यंत तुमचं ते डिझाइन जे आहे, ते प्रॉपर दिसत नाही. ठीक आहे. आपण हा फोटो थोडासा मोठा करूया. थोडासा फ्रंटला दिसेल तो व्यवस्थित. थोडासा लाईट पण आपल्याला वाढवायला लागेल. कंट्रोल एम केला, थोडासा लाईट वाढवू. आता इथं आपण कॅलिग्राफी टाकणार आहे. आता कॅलिग्राफी कशी करायची याच्यावरती आपला एक स्पेशल व्हिडिओ येणार आहे. त्याच्यामध्ये आपण मराठी टायपोग्राफी वगैरे हा सब्जेक्ट पूर्ण कव्हर करणार आहे. मी राईट क्लिक केलं, एक नवीन लेयर घेतली. आता इथं आपण एक कॅलिग्राफी ॲड करूयात. तर या ज्या कॅलिग्राफी आहेत, ह्या आपण मॅन्युअली बनवलेल्या आहेत. त्या कशा बनवायच्या असतात, हे सगळं आपण बघणार आहे. फक्त सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जेणेकरून आपला एक व्हिडिओ आला तर तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल. तर ही कॅलिग्राफी कशी करायची हे आपण सगळं त्याच्यामध्ये शिकवणार आहे. आज आपला सब्जेक्ट तो नाही आहे. आज आपला कव्हर पॅडचा विषय आहे, त्यामुळे हे आता मी घेत नाही आहे. आता ही कॅलिग्राफी थोडीशी हायलाइट होण्यासाठी आपण शॅडोज देऊया. इफेक्ट्स, ड्रॉप शॅडो, कलर वाटलेस तर आपण इथला पिक करू शकतो. आता या कॅलिग्राफीला जरा गेटअप येण्यासाठी आपण एखादी एलिमेंट तिथे ॲड करूया.
जसं की बर्ड्स वगैरे ॲड केले तरी चालू शकतात. अल्टर एलच्या मदतीने मी रेस्टराईज करून घेतला. हा बर्ड जो आहे तो इथं आपण बघूया कसा दिसतोय. थोडंसं कंट्रोल एम करून लाईट वाढवला. ओके. म्हणजे आपल्याला या मागच्या व्हाईट कलरमध्ये तो मर्ज होऊन जाईल. आता थोडंसं फायनल ॲडजस्टमेंट करून बघूया. जसं की कुठं इकडं-तिकडं फोटो काही करायला लागत असतील तर ते करून आपलं डिझाइन फायनल करून घेऊया. तर अशा पद्धतीनं आज आपण बघितलं, की कव्हर पॅड डिझाइन म्हणू शकता किंवा 12-18ला यूज करू शकता. पण ब्राईडच्या क्लोजअप पेजलाही हे यूज करू शकता. तर टेक्निक महत्त्वाच्या आहेत. अशाच महत्त्वाच्या टेक्निकसाठी सबस्क्राईब करा आणि काही शंका असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत डिझाइन करत राहा, डिझाइन सुधारत राहा. थँक यू.